श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर 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 महादेव। पार्वते पते शिव हर हर महादेव। रामलिंगेश्वर महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना स्वामी समर्थाचा अनुभव सांगत असताना श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतामधला जे काय आपल्याला सांगायचं आहे, कोणत्या अध्यायातलं सांगायचं आहे ते संपूर्ण मी प्रत्येक अध्यायातली माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे। आणि ज्या वेळेला आपल्याला एखादं काम आपल्याला अशक्य ते शक्य करावायचं आहे, जे की काम कधीच होणार नाही, आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा नाही की हे काम होणार आहे, आणि अचानकच आपल्या मनात आलेलं आहे की हे बाबा आपल्याला हे काम करायचंच आहे आणि आपलं काम होतच नाही। आपण कुणीकडेही गेलो तिथं आपल्याला यश मिळतच नाही। कुठेही जावा काहीच होत नाही। मग इकडं तिकडं जावा, पंचांगण बघा, कुण्या जाणत्याकडे जावा, कुणाकडे जावा, असं करण्यामध्ये आपण संभ्रमात पडतो की बाबा काय करू आणि काय नाही। तर अशा भक्तांना मला एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही एकच नाम ध्यानात धरा। ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपला कुलदैवत असतो, ज्याच्या त्याच्या घरामध्ये ज्यांचा त्यांचा कुलदैवत असतो, मग आपण काहीच करायचं नाही। त्यावेळेला आपल्याला कोणतं काम होत नसेल तर आपण थोडंसं मागं फिरून बघायचं की बाबा आपण काही विसरत आहोत का, आपण आपल्या घरच्या गुरुला विसरत आहोत का, आपल्या कुलदैवताला विसरत आहोत का, आपल्याला काही विसर पडलेला आहे का। अजून सुद्धा एका मोठ्या घराण्यामध्ये म्हणा असं मला आढळून आलेलं आहे की बाबा आपण जे कमाई करतो, जे मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं, त्याच्यातला 4 हिस्सा देवासाठी काढून ठेवतात, गुरुसाठी काढून ठेवतात। असं काही जण आहेत बरं का की आपण जे मेहनतीनं कमवतो त्याच्यामधला 4 हिस्सा आपल्या हातून जे 5 रुपये होतील, काय होतील ते देवासाठी, परमात्म्यासाठी आपण काढून ठेवायचं आहे। हे कुणाचं आहे, कुणासाठी आपण कमवलेलं आहे। आणि तुम्ही ज्या वेळेला 5 पैसे का होईना त्याच्यातले काढून ठेवता, 5 रुपये का होईना काढून ठेवता, त्यावेळेला परमेश्वर परमात्मा तुम्हाला कमीच करत नाही। 5 रुपयाच्या जागी तुम्हाला 50 रुपये देईल। ह्या पद्धतीनं आपण करायचं असते। ज्या वेळेला आपल्याला अडचण आली, आपण इथं होतो, मग आपण संभ्रमात पडलेला आहे, आपल्याला कुठंच काही सुधरत नाही, गोंधळून गेलेला आहे, त्यावेळेला आपल्या देवासमोर जायचं आणि आपल्या कुलदैवतांची प्रार्थना करायची आणि कुलदैवताच्या नावानं उदबत्ती लावायची आणि आपल्या मनामध्ये डोळे झाकून कुलदैवताची आराधना करायची, कुलदैवताला वंदन करायचं आणि कुलदैवताच्या नावानं जप करायचं। जप आपल्या बोटावर, आपल्याकडे माळ नसेल तर बोटावर का होईना आपण कुलदैवताचं जप करायचं आणि कुलदैवताच्या नावानं तीर्थ करायचं आणि घरामध्ये ज्या अडचणी येतात त्यांनी सगळ्यांनी ते तीर्थ प्यायचं आणि मग बघा तुम्हाला समाधान वाटणारच आहे। सगळ्यात पक्का मंत्र एवढा की कुलदैवताला धरून चालायचं आणि तुम्हाला जास्त जर वाटलं आणखी कटकटी होत आहेत कुलदैवताला धरून, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमधले रोज 3 अध्यायाचं पठण करायचं, रोज 3 अध्याय वाचायचं। जर तुम्हाला 3 अध्याय होत नसेल, 1 अध्याय वाचा, पण वाचा। श्री स्वामी चरित्र सारामृतमधले एक अध्याय जरी वाचलो, 3 वाचणं झालं आपलं, तर एक तरी वाचलो तरीही चालते। परंतु नाही, नियम सांगणारे फार झालेले आहेत। आपल्याला नियम शिकवतात की बाई 3च वाचावे लागतात, नाहीतर पूर्ण 21 अध्याय वाचावे लागतात, नाहीतर नाही ते देव कडक आहे, त्यांना सहन होत नाही। अरे बाबा, त्या गुरुचरित्राचं तर बाऊ करून ठेवलेत, खूप नियम असतात। गुरुचरित्र वाचायला नको बाबा, ते चांगलं नाही। आपण वाचायला काही नाही, पण त्याच्यात नियम लिहिले आहेत, काही की एकच जेवावं लागते म्हण, काही की एक जागी झोपावं लागते म्हण, काही कीच करावं लागते म्हण, गावालाच जावले लागते म्हण।
तुम्ही शांत चित्ताने ऐका, शांत समाधान व्हा. ज्या वेळेला आपल्या घरी गुरुचरित्र आणलेला आहे ग्रंथ, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये ग्रंथ आला, तर साक्षात दत्तप्रभू आपल्या घरामध्ये आले, श्री साक्षात स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये आले आणि आपल्या घराचं अर्ध संकट तरी बाहेर निघून गेलं. नुसतं गुरुचरित्र ग्रंथ जर घरात आलं तर कसलीच व्याधी आपल्या घरामध्ये राहत नाही, कसलंच संकट राहत नाही, कसलंच भूतकेत बाधा काहीच राहत नाही. मग मला सांगा, हे जर ग्रंथ आल्यानंतर एवढं सगळं पळून जातं तर ते आपल्याला भीती कशामुळे दाखवल? कसलाच नियम नाही. आपण नियम कुठला करायचा? परान्न खायचं नाही. जर मुलगा गुरुचरित्र वाचत असेल तर त्या मुलाला स्वतःच्या आईनं स्वयंपाक करून द्यावायचा आहे. बाहेर गावाला जायचं नाही. इथल्या इथं तुम्ही तुमच्या दुकानाला गेलो, कुठं गेलो तरी चालतंय. सकाळी लवकर उठून वाचन करण्याला महत्त्व. परान्न खायचं नाही, घोंगडी टाकून झोपायचं, काय वाईट आहे? देवाच्या समोर झोपायचं, काय वाईट आहे? आपण देवाची आराधना करत असताना एकाग्र चित्तानं करावं. यासाठी आपलं मन परमेश्वर परमात्म्याच्या चरणाकडे जावं आणि आपण जे वाचन करतो ते आपल्या लक्षात राहावं. याच्यासाठी हे सगळं काही सांगून दिलेलं आहे. हे नियम नाहीत. तुम्हाला भीती वाटायचं कारण नाही. कोणचंही देव म्हणत नाही की तुम्ही नियम पाळा. आता मला सुद्धा काही जण सांगतात की बाबा आई तुम्ही माळ व्यवस्थित धरलं नाही, आई तुम्ही तारक मंत्र म्हणताना काहीतरी कुठं तरी ठेवलं. साधा भोळा भाव जे भक्त भक्ती करतात त्यांना भक्ती करू द्या. जसं देव काय पाहत असते, फक्त भाव पाहतो आपला. म्हणून आता मला दुसरीकडे न जाता स्वामी चरित्र सारामृतमधला 4था अध्यायामधलं तुम्हाला सांगायचं आहे. तर मी जे हे भरकटल्यासारखं तुम्हाला सांगते, जिकडे तिकडे चालले काय असं वाटत असलं तर मला काय सांगायचं आहे की बाबा, ज्या भक्ताच्या मनामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि जे हे सांगतात, असं काही ज्याला कळतं त्याला सुद्धा सांगतात, तर त्यांच्यासाठी काय घडलंय हे 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. की मुलीनं आईला सांगायचं नसतंय की असं वागावं तसं वागावं. मुलीनं सांगायचं नसतंय. आईने एखाद्या वेळेला मुलीला सांगितलं तर चालतंय. त्याच पद्धतीनं चोळप्पाच्या घरी ज्या वेळेला कर्दळी वनातून पंढरपूर मोहोळ हे सगळं काय फिरून स्वामी समर्थाची स्वारी चोळप्पाच्या घरी आली. आणि आता सुद्धा आम्ही अक्कलकोटला गेले असता आम्हाला एक छोट्याशा बाळानं सांगितलं की बाबा साक्षात परब्रह्म परमात्मा चोळप्पाच्या भेटीसाठी आले. चोळप्पाला प्रसन्न झाले आणि कटेवर हात ठेवून दर्शन देणारी विठू माऊली सुद्धा साक्षात परमात्मा परमेश्वर श्री स्वामी समर्थ, भगवंताचा अवतार, श्री शंकराचा अवतार श्री स्वामी समर्थ अवतार घेत असतात भक्तांसाठी. देव एकच असतो, फक्त वेगवेगळ्या भक्तासाठी वेगवेगळे अवतार घ्यावं लागतं. तर त्याच पद्धतीने कर्दळी वनातून ज्या वेळेला श्री स्वामी समर्थाची स्वारी चोळप्पाच्या घरी आली. चोळप्पाच्या घरी आलाय असताना आनंदानं चोळप्पा श्री स्वामी समर्थाची सेवा करायची. आणि त्यांची सद्गुणी कांता सुद्धा पतिव्रता होती आणि ती सुद्धा स्वामी समर्थाची सेवा अगदी पतीच्या बरोबर व्यवस्थितरित्या मन प्रसन्न करून छान अगदी आनंदानं स्वामी समर्थांची सेवा करायची. असं करता करता स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी राहिले आणि दररोज असं पूजा पाठ व्हायचं. त्या ठिकाणी सगळे भक्त तिथे यायचे. दूरदूरून अनेक भक्त तिथे यायचे, सेवेकरी अनेक यायचे. कोणी लग्न होत नाही म्हणून यायचे, कोणी पुत्र प्राप्तीसाठी यायचे, कोणी अंगाला रोग झालाय म्हणून यायचे. अनेक भक्त त्यांचे काय काय गराणे घेऊन स्वामीकडे यायचे. कुणाला कर्ज झाले म्हणून यायचे, कुणाचे कोर्टातले केसेस मिटत नाहीत म्हणून यायचे. काही अनेक गाराणे घेऊन स्वामींकडे यायचे आणि स्वामी त्यांचं सांत्वन करून पाठवायचे. जे जे मागल ते स्वामींना दिलेले आहेत. फक्त आपली श्रद्धा पाहिजे आणि त्या श्रद्धेने सगळे भक्त येत असते.
मला एक सांगायचं की बाबा, ज्यावेळी आपल्याला खूप थकून भागून आपण आलो, कुठंतरी बाहेर गावाला गेलो किंवा कोणत्या कामाला गेलो आणि थकून आलो, दिवसभर आपल्याला त्या अन्नाची भेटच झाली नाही, आपल्याला जेवायलाच मिळालं नाही दिवसभर, आणि भुकेजून गेलो आणि 5 पक्वान आपल्या समोर आणून ठेवलं, आपण मस्तपैकी त्याचा स्वाद घेतलो, मस्तपैकी आपण जेवण केलो की कधी कधी हे घास संपला आणि दुसरा कधी खाईन, एवढी भूक आपल्याला लागलेली आहे, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतच नाही की बाबा जेव 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 म्हणायची गरजच नाही. तुला भूक लागली का आग्रह करायची गरजच नाही. ते वाढलं ना वाढलं तर जेवायला चालू करतो. आणि कसं करतो ते मनातून करतो. मग ते खरट असो, आंबट असो, काही असो, पोट भरून अगदी ते जेवत असतं. माझं सांगण्याचं तात्पर्य की त्याच पद्धतीनं की जे भक्त स्वामींकडे यायचं की बाबा उदाहरणार्थ माझं लग्न होत नाही, तर ते तिष्ठून गेलेलं असतं अगोदरच. मी कुठं जाऊ, कुणाला भेटू, कुणाला भेटल्यानंतर माझं लग्न होईल. आम्ही खूप मुली बघून आल्या, आम्हाला कुठली मुलगी पसंत पडत नाही, आणि एखाद्या वेळेला पसंत पडली तर तिथलं जमत नाही. मग हे आम्हाला का होतंय? तिष्ठून आलेला असतो आणि ते कितीही पोट तिडकीला येऊन मग समोर बसून हात जोडत असतो. त्याला म्हणायचं नाही की आपण बाबा पोटातून म्हण, मनातून म्हण, श्रद्धेनं म्हणायची गरजच नाही. ते आपोआपच त्या श्रद्धेनं हाक मारत असतो आणि ती हाक स्वामी आईला पोहोचत असते, परमेश्वर परमात्माला पोहोचतच असते. एखाद्या स्त्रीला 12 वर्षे मूल झालेलं नाही, ना मुलगा ना मुलगी, मूलच झालेलं नाही, आणि त्या स्त्रीला एखाद्याने सांगावं की बाबा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्याकडे गेलो तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल, तुम्ही एकदा जाऊन तरी पहा, असं तर म्हणल्यानंतर त्या स्त्रीला एवढी ओढ लागते की ही रात्र कधी संपल आणि दिवस निघाला, मी कधी जाऊ आणि मला कधी पुत्रप्राप्ती होईल आणि कोण स्वामी समर्थ आहेत आपण कधी जाऊन बघू, अशी ओढ लागते. आणि रात्रभर स्वप्नात सुद्धा तिनं नकळत सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माऊली, मला उद्या काय सांगशील, खरंच मला पुत्रप्राप्ती होईल का, मला किती आनंद होईल, असं जर झालं तर मी तुला कधीच विसरणार नाही. मग हे पोटातूनच ओरडणारी हाक असते, मनातूनच ओरडणारी हाक असते, श्रद्धेनं निष्ठेनं ओरडणारी हाक असते. म्हणून स्वामी आई त्यांना फळ देत असते. त्या श्रद्धेपोटी त्या चोळप्पाच्या घरी अनेक भक्त यायचे. कोणी संतती कारणे यायचे, कोणी विवाह होत नाही म्हणून यायचे, कोणी आपल्या अंगावर व्याधी जडली म्हणून यायचे. असे अनेक भक्त तिथे येत असे. आणि दररोज एखादी यात्रेप्रमाणे तिथं लोकांची गर्दी व्हायची स्वामी समर्थाच्या समोर चोळप्पाच्या घरी. आणि असं करता 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 दिवसेंदिवस चालले, खूप गर्दी व्हायला लागली. आणि तिथं 2 संन्यासी लोक आले आणि ते 2 संन्यासी म्हणले की बाबा इथे एवढी मोठी गर्दी कशाची झालेली आहे, चला तर आपण पाहू. आणि त्यांच्या मनामध्ये कपट आला, देखवण असे झाले त्यांना की असं वाटलं त्यांना की हे संतती देतो, संपत्ती देतो आणि हा महाराज आलाय, हे बघा किती लोक वेडे आहेत, एखादी म्हाताऱ्याच्या पुढे, एखादी माणसाच्या पुढे हे जाऊन काय हे एवढी लई गर्दी कशाची झालेली आहे, हे खरं आहे का हे सगळं होणं, चला तर आपण बघू. आणि असं आपल्या मनातल्या मनात एकमेकाला 2 संन्यासी बोलले आणि दोघं मिळून कपट मनामध्ये धरून त्यांनी स्वामी आईच्या समोर गेले. गर्दी दाटत 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 त्यांच्या समोर गेले आणि एकमेकाच्या तोंडाला पाहून हसायला लागले. ते 2च, दुसरे नाही. ह्यांच्या मनात कपट आणि ह्यांनी बघावं तर म्हणून चेष्टा करण्यासाठी समोर गेलेले आहेत. आणि ते समोर आल्याबरोबर स्वामी आईला माहिती झालं की हे 2 माझी चेष्टा करण्यासाठी आलेले आहेत, तर आपण यांना चमत्कार दाखवलाच पाहिजे, यांना आपण अद्दल घडवलीच पाहिजे की फिरून ह्यांनी कुणाच्या नादी लागता कामा नाही. जे कोणी भक्ती करतंय, जे कोणी काहीतरी साध्या भोळ्या भावड्या भक्तांना आपण जर भक्ती करतंय आणि त्यांना देव प्रसन्न होऊन कोणतं फळ देत असेल आणि त्यांची श्रद्धा जशी आहे तशी भक्ती होत असेल, तर हे 2 जर व्यक्ती येऊन त्यांच्यामध्ये बाधा आणत असतील तर आपण ह्यांना चमत्कार दाखवलाच पाहिजे असं मनामध्ये ठरवले. आणि स्वामी आई शांत चित्ताने बसून राहिले.
मग बसले असता स्वामी आईचे शेजारी येऊन ते 2 संन्यासी बसले. स्वामी समर्थाने तिरक्या नजराने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे बसू दिलं. मग बसल्यानंतर अनेक भक्त, कोणी पेढे आणले, कोणी फळं आणले, कोणी काही, कोणी पैसे ठेवले, कोणी काही ठेवलं, कोणी काही ठेवलं, फळं ठेवले, सगळं काही स्वामीच्या चरणाच्या समोर ठेवले असता हे संन्यासी दोघं अगदी तोंडाला पाणी आणून बघायला लागले की आबा बाबा किती लय आहे यांच्यासमोर, किती लय टाकलेलं, असं मनामध्ये एकमेकाला म्हणून एकमेकाच्या नजरा जुळून हसायला लागले ते 2 संन्यासी. मग हसत असताना स्वामी समर्थांनी जे काही आणलेले वस्तू होत्या, फळे वगैरे, पेढे, हे सगळं काही समोर जमलेला ढिगारा स्वामी समर्थांनी हाताने त्यांच्या समोर ढकलले, त्या 2 संन्याशाच्या समोर ढकलले. असं करता करता संध्याकाळचे 4 वाजले आणि स्वामी समर्थांनी समोर ढकलल्यानंतर त्यांनी धाडस केले नाहीत की हात घालून खायचं, शांतपणे निमूटपणे बसून राहिले. आणि असं करता करता दिवस मावळतीला आला, रात्र झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्न ग्रहण करत नसते, पाणी सुद्धा पित नसते. मग आता स्वामी समर्थच काही खात नाहीत म्हटल्यानंतर ते संन्यासी कसे खाणार? आणि ते एकमेकाकडे पाहून म्हणायला लागले, हे ढोंग्याने ढोंग रचलेला आहे, बघ हे लोक किती पागल झालेले आहेत, समोर येतात नाही ते धन द्रव्ये पेढे वगैरे ठेवतात समोर, म्हणून एकमेकाला बोलू बोलू हसू लागले. आणि असं करता करता दिवस मावळला आणि श्री स्वामी समर्थांनी त्या 2 संन्याशाला म्हणलं की बाबा चला आता आपण निघूया. म्हणल्यानंतर संध्याकाळ झाली आणि श्री स्वामी समर्थांच्या पाठीमागे ते 2 संन्यासी चालायला लागले. आणि अशा पद्धतीनं त्या 2 संन्याशाला कसलंच जेवणाचा भोजनाचा आनंद मिळालेला नाही आणि अख्खं उपाशी मरावं लागलं आणि तडफडत रात्रभर उपाशी राहिले. आणि आपल्यात आपणच दोघं बोलायला लागले की बाबा करता आणि करविता परमात्मा परमेश्वर आपल्या शेजारी असता, त्यांच्या स्वतःच्या हाताने आपल्या समोर ढकलले असता आपल्याला ते फळ घेऊन खाण्याची सुद्धा बुद्धी आलेली नाही. श्री स्वामी समर्थाने दिवस मावळण्याच्या अगोदर आपल्याला खायला समोर दिलेला असता, आपण परमेश्वर परमात्म्याला आपण ओळखलेलं नाही, आपण चेष्टा केलो, आपण त्यांना ढोंगी म्हणलो. असं दोघं एकमेक आपसामध्ये बोलायला लागले. श्री स्वामी समर्थाने विचारले, काय रे, काय झालं, भूक लागली का? असं म्हणलं असता नाही 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 असं म्हणून तोंड खुपसून झोपायला लागले. आणि एकमेकाने मग विचार केला आणि दोघांनी उठून रात्रीच्या वेळी श्री स्वामी समर्थांचे चरण धरले आणि आनंद अश्रूनं पायावरती अभिषेक केला त्यांच्या आनंद अश्रूनं. त्यावेळेला स्वामी माऊली उठली आणि म्हणले, उगाच पोटाला मारलो ना रे, उगाच उपाशी मेलो, कशाला चेष्टा करायची, चलू द्या. ज्याचं जे काही करतात, ज्याचं संचित त्याच्यासोबत असतं, ज्याचं प्रारब्ध त्याच्यासोबत असतं आणि आपण कोण काय करतात त्याला नावं ठेवायचं नसतं. मन अगदी शुद्ध राहायला पाहिजे. अशी शिकवण दिल्यानंतर ते 2 संन्यासी त्यांच्यासोबतच राहिले आणि स्वामी समर्थाची सेवा करत अक्कलकोटमध्येच राहिले. आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक शिष्यांचं, प्रत्येक भक्तांचं मन स्वच्छ कसं करायचं हे श्री स्वामी समर्थ आईला पक्क माहिती. त्यांचं मन न दुखवता, कुठल्या शिव्या न घालता त्यांना प्रेमानं त्यांचं मन शुद्ध केलं आणि परमात्मा परमेश्वराची ओळख त्यांना करून दिली. मी देव आहे, माझे पाया पडा असं त्यांनी नाही सांगितलं, पण पश्चातापेने शुद्धता म्हणल्यासारखं त्यांनाच पश्चाताप झाला. भुकेनं व्याकुळ झालेले, दिवसभर जेवलेले नव्हते, पण इथं काय चाललंय, ही गर्दी कशाची आहे ही आटाट त्यांच्या मनाला झाली. आणि त्यांची चेष्टा करण्यासाठी गर्दी ओलांडून येऊन श्री स्वामी समर्थांच्या उजव्या बाजूला बसण्याचं धाडस त्यांनी केलं आणि त्यांची चेष्टा मांडली. आणि अख्खं दिवस उपाशी मरावं लागलं, रात्रीसुद्धा उपाशी मरावं लागलं आणि पश्चाताप झाला आणि चरणाचं दर्शन घेतले. असे शुद्ध आणि प्रेमळ भक्त त्यांच्या सान्निध्यामध्ये घडले. म्हणून श्री स्वामी समर्थांची चेष्टा कोणी करायचं नाही. जे भक्त करतंय, जे सेवेकरी त्यांची सेवा करतंय त्यांची सुद्धा कुठलीच चेष्टा करायचं नाही. आपल्यानं करणं होत असेल तर करायचं, नाही होत नसेल तर श्री स्वामी समर्थ म्हणायचं,
स्वामी समर्थ एकच सांगतात आई की मी भक्तांसाठी सुद्धा आहे, अभक्तासाठी सुद्धा आहे. सर्वांचाच देव श्री स्वामी समर्थ आहेत. सर्वांचीच आई श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही कसलंच भिवू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारी आई स्वामी समर्थ आहे तुमच्या पाठीशी आहे. कुणीही भिवू नका. कसलंही संकट येऊ द्या, कमेंट करून विचारा. मी जे काही सांगेन मी सांगणार नाही, श्री स्वामी समर्थ आई सांगेन आणि तिच्या चरित्रामध्ये जे आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते केल्यानंतर तुमचं संकट दूर होणार आहे, पुत्रप्राप्ती होणार आहे. जे काही तुमच्या घरी अडीअडचणी आहेत ते सुद्धा दूर होणार आहेत केवळ आणि केवळ तारक मंत्राने. तारक मंत्राचं अनुष्ठान करायला विसरायचं नाही, जपमाळा जपायला विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करायचं. आपल्याला समाधान वाटेपर्यंत जप करायचं. श्री स्वामी समर्थ चरण आपल्या मनामध्ये येईपर्यंत आपण जप करायचं आणि स्वामी समर्थाच्या सानिध्यामध्ये राहायचं. तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.